नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि ग्राहकांची साऊंड सिस्टीम खरेदीसाठी लगबग चालू झालेली आहे. कॅरोके सिस्टीम म्हणा, साऊंड बार म्हणा किंवा ट्रॉली स्पीकर म्हणा, यांची विचारणा चालू झालेली आहे आणि अनेक ग्राहकांनी साऊंड सिस्टीम व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड करायसाठी रिक्वेस्ट केलेली होती. म्हणून हा आमचा एक पहिला व्हिडिओ घेऊन येतो आहे. हा आहे LGचा एक्सबूम सिरीजचा साऊंड सिस्टीम, जी 2.1 चॅनलमध्ये आहे. LG म्हटलं की क्वालिटी आणि त्यांची सर्व्हिस या दोन्ही गोष्टीसाठी ते प्रसिद्ध आहेत आणि LGचा एक खास एक ग्राहक वर्ग आहे. आता झालेला स्टॉक याचा आता आपण अनबॉक्सिंग करतो. हा रिमोट पाहत आहे, याच्यावर आपण व्हॉल्यूम म्हणा किंवा मोड सिलेक्शन करू शकतो, FM ट्युनिंग करू शकतो. हे सर्व फंक्शन या रिमोटवरती उपलब्ध आहेत. पॅकिंग जर बघितलं तर एवढं सुपिरियर पॅकिंग आपल्याला क्वचितच कुठल्या ब्रँडमध्ये पाहायला मिळेल. अगदी आपल्यापर्यंत येईपर्यंत अगदी सुस्थितीत यायला हवा, म्हणून LGचं एवढं व्यवस्थित पॅकिंग येत असतात. LGचे हे आजच नवीन स्टॉक आला आहे ग्राहकांच्या मागणीनुसार. त्याचा आज आम्ही व्हिडिओ टाकतो आहे. संपूर्ण डिटेल्स आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आपले कोणी मित्रमंडळी असेल तर यांना हा यूट्यूब व्हिडिओ शेअर करा. आणखी अनेक यूट्यूब व्हिडिओज आम्ही आणणार आहोत, ज्याच्यामध्ये नवीन साऊंड सिस्टीमची आपण ओळख करून देणार आहोत. कॅरोके सिस्टीम म्हणा किंवा ट्रॉली स्पीकर, साऊंड बार यांची ओळख करून देणार आहोत. कॅरोके सिस्टीमसाठी बरेच जण विचारणा करत असतात. त्यामध्ये एकापेक्षा अधिक माईक असणारे किंवा गिटार इनपुट असणारे किंवा एक्स्ट्रा माइक्सर इनपुट असणारे कॅरोके सिस्टीमची एन्क्वायरी बरीच होते. कारण भजन मंडळींसाठी एकापेक्षा अधिक माईक आवश्यक असतात. मग ते गाणाऱ्या गायकासाठी आणि त्याच्यासोबत असलेल्या संगीत देणाऱ्या साथीदारांसाठी, कोरससाठी वेगवेगळे माईक त्याला इनपुट देणं गरजेचं असतं, तरच त्याला साऊंड इफेक्ट मिळत असतो. हे सर्वांना ज्ञातच आहे आणि त्यासाठी असे अनेक कंपनींचे विथ रेकॉर्डिंग असलेले कॅरोके सिस्टीम पण आलेले आहे. आता ही आपण सिस्टीम जी बघतो, जी 2.1 चॅनल होम थिएटर सिस्टीम आहे. या 2.1 चॅनल होम थिएटर सिस्टीमसाठी आपण मोबाईल, लॅपटॉप, आयफोन, आयपॅड, टॅबलेट सर्व कनेक्ट करू शकतो. हे सर्व ऑप्शन आहे. सोबत त्याला FM रेडिओची पण सुविधा आहे. आपण त्याला USB सॉन्ग प्ले करू शकतो किंवा SD कार्डने पण सॉंग्स प्ले करू शकतो. याला आणखी एक इनपुट दिलं जातं की आपण एखादा TV वगैरे वायरने पण कनेक्ट करता येतो. याला ऑक्स इनपुट पण दिलेला आहे. LGची ही होम थिएटर सिस्टीम फक्त आवाजासाठीच सुंदर आहे असं नाही आहे, तर ह्याचा जो कलर कॉम्बिनेशन आहे किंवा ड्युअल टोन जो कलर आहे, याने याच्या दिसण्याला 4 चांद लावलेत. म्हणजे तो दिसायला पण एवढा सुरेख दिसतो आहे की आपल्या घराची शोभा पण वाढवणार अशा पद्धतीचा हा होम थिएटर सिस्टीम आहे. एक मॅट ब्लॅक कलर आहे आणि एक रेड कलर आहे. आता आपण जर पाहत आहे तर किती पोर्टेबल आणि सुरेख असा होम थिएटर सिस्टीम आपल्या घराची दिवाणखानाची शोभा पण वाढवेल. ही बॅक साईड आहे त्याची. याच्यामध्ये आपल्याला हे स्पीकर आहे, याचे इनपुट कुठे आहेत ते आपण मी दाखवतो इथे. हे बघा, हे जवळून आपण पाहतो. हे जे आहे हे ऑक्स इनपुट आहे, म्हणजे याला आपण TV वगैरे बाहेरून जोडू शकतो. आणि हे जे आउटपुट आहे हे स्पीकरसाठी आहे, म्हणजे हे लेफ्ट आणि राईट स्पीकर जे आहे ते लेफ्ट आणि राईट स्पीकर याला कनेक्ट केले जातात. पुढे हे प्ले करून दाखवणार आहे, त्यासाठी मी आता स्पीकर पण जोडलेत. आणि ही FM अँटेनाची वायर आहे, म्हणजे वायरलेस सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी या अँटेनाची वायरचा वापर केला जातो. हे इथे 230 इनपुट आहे. आता याला मी कनेक्ट केला आहे. इथे LED डिस्प्ले दिसतो आहे, म्हणजे स्क्रीन पण आहे, म्हणजे डिस्प्ले आहे. आणि यावर आता मोड कोणता आहे हा पण कळतो आहे. आता हा USB मोड आहे, हा आपण चेंज पण करू शकतो. त्यानंतर त्याच्या पुढची जी स्विचेस आहेत, हे मायक्रो स्विच म्हणतात त्याला. हे मायक्रो स्विचेस आहे. हा आहे पॉवर स्विच. हा आहे फंक्शन, म्हणजे ह्याच्यावर आपण मोड बदलता येतो. SD, USB, ब्ल्यूटूथ, FM रेडिओ, ऑक्स इनपुट हे बदलता येतात. हे आहे व्हॉल्यूम प्लस मायनस. हा आहे गाणं मागे घेण्यासाठी किंवा बॅक घेण्यासाठी, किंवा हे प्ले आणि हे नेक्स्ट गाणं.
त्याच्यावर फॉरवर्ड देखील करता येतं आणि ट्युनिंग देखील करता येतं. आणि बाससाठी एक बटन दिलेलं आहे, म्हणजे प्लस मायनसचं बास आपण कमी जास्त करू शकतो. वरती आहे USB सॉकेट, ज्याच्यामधून आपण पेन ड्राईव्हने गाणी वगैरे ऐकू शकतो. हा LGचा होम थिएटर आपण आपल्या अँड्रॉईड मोबाईलला, आयफोनला, आयपॅडला किंवा टॅबलेटला पण जोडता येतो. त्याचा ऑडिओ क्वालिटी पण अगदी सुपिरियर आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी म्हणजे वायरलेसली आपल्याला कनेक्ट करता येतो. आणि आता आपण पाहत आहे तर पूर्ण LGची सिस्टीम ही कशी दिसते. बऱ्याच ग्राहकांचं म्हणणं असतं की होम थिएटर सिस्टीम आम्हाला थोडे अधिक खर्च झाला तरी चालेल, पण चांगल्या ब्रँडचा द्या. चांगल्या ब्रँडचा अशासाठी की बऱ्याच वेळेस काही लोकल ब्रँडचे रिमोट्स वगैरे लवकर खराब होऊन जातात. अगदी तकलादू स्वरूपाचे रिमोट्स वगैरे असतात. पण LG, फिलिप्स किंवा F&D किंवा असे काही ब्रँड आहेत, पॅनासॉनिक म्हणा, फ्रंटेक म्हणा, ह्यांचे रिमोट वगैरे क्वालिटी अतिशय चांगली असते आणि ते वर्षानुवर्ष टिकतात, मार्केटला सहज मिळून जातात आणि दुरुस्ती पण होऊन जातात. म्हणजे होम थिएटर सिस्टीम खराब झाला तर तो दुरुस्त होत नाही असा प्रकार होत नाही. काही वेळेस काय होतं की लोकल जे ब्रँड किंवा काही चायनीज ब्रँड असे पण आहेत की ज्यांचे होम थिएटर सिस्टीम काही वर्ष व्यवस्थित चालतात, आणखीन एखाद्या वर्षात ते खराब पण होऊन जातात आणि मग ते दुरुस्त पण होत नाही. पण ब्रँडेडचं तसं होत नाही. ब्रँडेडमध्ये दुरुस्ती हा उत्तम प्रकारे होतात आणि बिघाड फार कमी येतात या अशा सिस्टीमला. आपल्याला आता मोड बदलून दाखवतो आहे, म्हणजे ब्लूटूथ मोड, रेडिओ मोड. रेडिओ मोडमध्ये आपण FM रेडिओ प्ले करू शकतो. हा USB आहे. हा SD मोड आहे, म्हणजे SD कार्ड आपण प्ले करू शकतो. हा आहे ऑक्स मोड, म्हणजे याच्यामध्ये आपण TV इनपुट देऊ शकतो. आणि आता रेडिओ मोड पण आपल्याला इथे दाखवतो आहे आणि एक छोटंसं एक गाणं पण प्ले करतो इथे. या होम थिएटरची MRP आहे 6,990 आणि यावर एक डिस्काउंट ऑफर पण चालू आहे. आपण RK इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट दिल्यास यावरची डिस्काउंट ऑफर आपल्याला समजून जाईल. मित्र, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि इथेच आमचा आजचा व्हिडिओ संपवतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.